छान रिस्पॉन्स दिलेला आहे, तर म्हटलं उरलेल्या अर्धा चटाईचा पण आपण एक वेगळ्या पद्धतीने रियूज करूया, म्हणजे जेणेकरून ज्या ताईंना अशा पद्धतीने चटाईचा रियूज करायचा असेल ती आयडिया पण भेटेल आणि तुम्ही पण अशा म्हणजे कामातून गेलेल्या चटाईचा किंवा टाकून दिलेल्या चटाईचा नक्कीच तुम्ही वापर पुन्हा करू शकता। तर बघा अशा पद्धतीने मी या चटाईमधून 22 बाय 22 इंचाचा एक चौकोनी पीस आहे तो कट करून घेत आहे आणि याचे धागे पण बघा खूप सारे निघत आहेत, तर याचा नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता आणि तुमचा विश्वास पण बसणार नाही। अशा पद्धतीची आपण एक सुंदर आणि युनिक क्रिएटिव्ह आयडिया आहे ती बघणार आहोत। तर बघा या पद्धतीने मी हा जो चौकोनी कपडा आहे तो कट करून घेतला मार्किंग करून आणि ही व्यवस्थित कटिंग यावी त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून कट करून घेतला। त्यानंतर साडीचा कपडा ठेवला बॉटमच्या साईडने, टाचणी लावून घेतली चारही साईडने आणि जिकडनं धागे निघणारा पार्ट आहे ना त्या दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करायचं। नंतर एक 5 बाय 5 इंचाचा चौकोनी कपडा घेतला, त्याचा त्रिकोण स्टिच करून घेतला आणि त्यानंतर 2.5 इंचाच्या स्ट्रीप आहेत त्या या पद्धतीने ठेवून आपल्याला हा पूर्ण ज्या भागावरती डिझाईन आहे ती करून घ्यायची। याचा स्लो व्हिडिओ आणि फुल डिटेल व्हिडिओ आपल्या वर्षा फॅशन यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। स्क्रीनवरती पण तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली याचा टायटल दिसत असेल, एक छोटा त्रिकोण असतो त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सुंदर हळू आणि सावकाश बघू शकता, म्हणजे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप समजेल। शॉर्ट व्हिडिओ कसा कमी मिनिटामध्ये दाखवायचा असतो त्यामुळे जास्त दाखवता येत नाही, तुम्ही लॉंग व्हिडिओ नक्की बघा आणि आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि बघा अशा पद्धतीने बनून तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला वाटत पण नसेल की आपण हे जुन्या पुराण्या चटईपासून बस्कर म्हणा किंवा फ्लोअर मॅट आहे ते बनवलेलं आहे। बाय बाय।